नमस्कार मराठी मंडळी, लोकसभेसाठी शिंदे गट धनुष्यबाण सोडून या चिन्हावर निवडणूक लढवणार। याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपले चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। त्यासाठी मतदारसंघात उमेदवारांची छानपणी सुद्धा करण्यात येत आहे। लोकसभेसाठी महायुतीचं जागा वाटप होणं अद्याप बाकी आहे। नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं होतं। 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली। हीच बाब लक्षात घेता शिंदे गटातील खासदारांनी धनुष्यबाण सोडून वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना 18 पैकी 13 खासदारांनी पाठिंबा दिला। या सर्व खासदारांना आता लोकसभा निवडणुकीत भाजपने पाठिंबा द्यावा अशी शिंदे गटाची भूमिका आहे। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचं कमळ चिन्ह अधिक प्रभावी ठरेल असं शिंदे गटातील खासदारांचं मत आहे। त्यामुळे आम्हाला कमळ चिन्हावरच निवडणूक लढू द्या अशी विनंती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। दुसरीकडे शिंदे गटाच्या खासदारांची ही मागणी भाजपला मान्य नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। शिंदे गटातील खासदारांनी जर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर त्याचा ठाकरे गटाला जास्त फायदा होईल असं भाजपचं मत आहे। त्यामुळे त्यांनी या मागणीला नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।